Good morning, students. Good morning, everyone. Good morning, sir. Good morning, guys. Good morning, sir. गुड मॉर्निंग. तुमचं एक डाऊट सेशन पेंडिंग आहे, बरोबर ना? एक 7-8 क्वेश्चन आहे. Yes, sir. हां, तर ते काय करू आपण, मे बी ते उद्या घेऊ. जस्ट रिझन असं आहे की डाऊट सेशन घेतल्यानंतर करण्यासाठी काही प्रिपेअर करण्यासाठी काही कंटेंट नसतं. सो मी पहिले प्रिपेअर करण्यासाठी आज कंटेंट देतो. लाईक थोडंसं थेरॉटिकल आर्टिकल्स आपण कवर करू. ते प्रिपेअर करा आज आणि उद्या, आणि डाऊट सेशन उद्या घेऊया. ठीक आहे, चलो तर पहा. आपण हे केलं होतं का लास्ट लेक्चरमध्ये? इक्वेशन ऑफ टँजंट फ्रॉम पॉईंट आउटसाइड द सर्कल. नाही का, बाहेरच्या पॉईंटपासून टँजंटचं इक्वेशन. त्यामध्ये बहुतेक हा क्वाड्रल फॉर्मला क्वेश्चन झालेला. डायरेक्टर सर्कल पण झाला होता ना. Yes, sir. लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट पण झाला होता. हा पॉईंट डायरेक्टली आपण इक्वेशनमध्ये टाकायचो सर्कलच्या, Yes, sir. आणि त्यानंतर त्याचं अंडर रूट शोधायचं. ओके, नोट्स हा क्वेश्चन झाला होता. नोट्स प्रॉपरली काढणे खूप महत्त्वाचं आहे. सी, टँजंटचं इक्वेशन, सॉरी, नॉर्मलचं इक्वेशन. सो फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी सर्कल ॲट अ गिवन पॉईंट. या पॉईंटवरती नॉर्मलचं इक्वेशन शोधायचं. ठीक, पॉईंट दिलेला असतो पहिली गोष्ट. और मे बी क्वेश्चन असं विचारला जाईल, फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी सर्कल पॅरलल टू दिस लाईन. काय करणार? ही एक लाईन आहे अशी, तर या लाईनला पॅरलल असं नॉर्मल शोधायचं आपल्याला. नॉर्मल मीन्स बेसिकली टँजंटला परपेंडिक्युलर. ठीक आहे. सो या लाईनला काय लाईन आहे, हा x+2y इज इक्वल टू 3. या लाईनला पॅरलल असा नॉर्मल आपल्याला शोधायचा आहे. देन हाऊ टू फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल. हा आपला कन्सर्न आहे. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात सोपं. या लाईनला पॅरल म्हणजे याचा पण स्लोप सेम याच्यासारखाच का? म्हणजे x+2y इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल ना काहीतरी. मुलांना हे पहा, हा टँजंट आहे. या टचिंग पॉईंटवरती या टँजंटला परपेंडिक्युलर ड्रॉ करणे म्हणजे नॉर्मल. ठीक आहे. तर ते आपल्याला म्हणतात की एक लाईन आहे म्हणे x+2y इज इक्वल टू 3. या लाईनला पॅरलल असा नॉर्मल शोधायचा. सो x+2y कॉपी करतोय. इन्स्टेड ऑफ 3 इथे बस एक अलगसा कॉन्स्टंट टाकायला लागेल. आणि पॅरलल लाईनमध्ये त्या गोष्टी सेम असतात ना, एक्स आणि वायचे कोएफिशियंट. तो कॉन्स्टंट डिफर करतो. नाउ टेल मी हाऊ टू फाइंड इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट देन. त्या कॉन्स्टंटचं इक्वेशन कसं शोधायचं, हा कन्सर्न आहे. चलो थिंक करो. सोपं आहे बरं. बरं, कोणत्या गोष्टीचा यूज नाही केला मला पहिले हे सांगा तुम्ही. गिवन डेटामध्ये असं कोणी आहे का की ज्याचा यूजच नाही केला आपण? माझा आवाज येतोय का? अरे सर ती नॉर्मल सर्कलच्या सेंटरमधून पास होईल. येस, व्हेरी गुड. सर्कलचं सेंटर समजतो तुम्हाला? पहा ना, -g-f याचा हाफ करायचा, -1चा रिव्हर्स करायचा 1. वायवाला तर कोएफिशियंटच नाही आहे इथं. सो 1,0 हा सर्कलचा सेंटर आहे. अँड नॉर्मल मस्ट पास फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. बरोबर ना? कारण की रेडियस असं परपेंडिक्युलर असतं टँजंटला. सो बेसिकली ते रेडियसचं इक्वेशन विचारतात. या रेडियसचं इक्वेशन जो इथून पास होतो.
सो हा पॉईंट टाकून द्या, सीचं व्हॅल्यू निघून जाईल. डन. Yes, sir. चलो पुढे जाऊया. आय होप नॉर्मल क्लिअर आहे तुम्हाला. नॉर्मलमध्ये तुम्हाला बेसिकली हेच शोधायचं, काही नाही. सर्कलचं इक्वेशन दिलं असतं. मग मी तुम्हाला नॉर्मल विचारतो, ते तुम्हाला काय विचारतील माहिती आहे का? मॅक्स टू मॅक्स टँजंटचा इक्वेशन देतील. दॅट इक्वेशन ऑफ टँजंट बी वाय इज इक्वल टू 4x + 3. ठीक आहे ना? आणि मग विचारतील की यार नॉर्मलचं इक्वेशन सांगा. हे पहा, टँजंटचा स्लोप माहिती, मग नॉर्मलचा पण स्लोप माहिती. बट नॉर्मल तर पास होतो ना मग सेंटरपासून, मग नॉर्मलचा स्लोप पण माहिती आणि हा पासिंग पॉईंट पण माहिती, मग नॉर्मलचं इक्वेशन निघून जाईल तुम्हाला. समजलं का? नॉर्मल शोधण्यासाठी सर्कलचं इक्वेशन शोधणं गरजेचं आहे. सर्कलच दिला नाही तर नॉर्मलचं इक्वेशन शोधणार कुठून? म्हणजे गिवन डेटा प्रॉपर असला पाहिजे, प्रिसाईज असला पाहिजे. सो सर्कलचं पण इक्वेशन गरजेचं आहे, ॲज वेल ॲज टँजंटचं पण इक्वेशन गरजेचं आहे. सर्कल डिफाईन झाला एकदा का, टँजंट डिफाईन झाली की मग नॉर्मल काढू शकतो आपण. फक्त सर्कल डिफाईन झालं तर नॉर्मल तर किती पण निघतील. सो हा टँजंट असेल तर याचा हा नॉर्मल, टँजंट हा असेल तर याचा हा नॉर्मल, टँजंट हा असेल तर याचा हा नॉर्मल. सो म्हणून टँजंट पण डिफाईन करणं तितकंच गरजेचं आहे. फक्त सर्कल डिफाईन करून चालणार नाही आहे. आय होप तुम्हाला हे समजलं. चलो नेक्स्ट पॉईंट. संपत आलं ऑलमोस्ट. एक 3 लेक्चर बाकी आहेत तशा. कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. पाहूया कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं. हे बघा, बाहेरच्या पॉईंटवरतून x1 y1 या पॉईंटवरतून सर्कलला आपण ज्या 2 टँजंट ड्रॉ करतो, मी रिपीट करतो, बाहेरच्या पॉईंटवरतून सर्कलला ज्या 2 आपण टँजंट ड्रॉ करतो त्या दोन्ही टँजंट कुठे ना कुठे टच करतात, बरोबर? ते टच करणारी जी लाईन आहे ना, दॅट मीन्स कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. तर टचिंग पॉईंटला जॉईन करणारा जो कॉर्ड आहे दॅट इज कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, मी रिपीट करतोय. हे दोन्ही टँजंट आहे, जिथे जिथे टच करतात, टचिंग पॉईंटला जॉईन करणारी लाईन इज सेड टू बी कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. तुमच्या माहिती दिसतं, हा जो टँजंट आहे x1 y1 पासून जॉईन लाईन ड्रॉ केलेला टँजंट, हा सर्कलला x डॅश y डॅशला टच होतो असं ॲज्युम करूया. हा पॉईंट माहीत नाही काय, इवन हा पण पॉईंट माहीत नाही आपल्याला फक्त हा पॉईंट माहिती, बाहेरचा पॉईंट माहिती आणि सर्कलचं इक्वेशन माहिती. सर्कलचं इक्वेशन माहिती आहे, जो की एकदम स्टँडर्ड फॉर्ममधलं सर्कल आहे. बरं, सॉरी, x² + y² इज इक्वल टू r² किंवा a². या फॉर्मॅटमधल्या सर्कलसाठी हे ॲप्लिकेबल आहे. म्हणजे माहिती दिसतं, पाहत x² + y² इज इक्वल टू a² इज द इक्वेशन ऑफ सर्कल. हा बाहेरचा पॉईंट आहे x1 y1 आणि या पॉईंटवरतून 2 टँजंट ड्रॉ करायचे आहेत आणि या दोनही टँजंट जिथे कुठे टच करतील त्या 2 पॉईंटला जॉईन करणे मीन्स कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, तर काय होऊ शकतं, समजा ही टँजंट x डॅश y डॅशला टच केली आणि ही जी टँजंट आहे ती x डबल डॅश y डबल डॅश या पॉईंटवरती त्यांनी टच केलं सर्कलला. पॉसिबल. ठीक आहे, एक काम करतो ना मी, हा जो टँजंट आहे या टँजंटचं इक्वेशन मी x डॅश + y डॅश इज इक्वल टू a² लिहितो आणि या टँजंटचं इक्वेशन मी x डबल डॅश + y डबल डॅश इज इक्वल टू a² लिहितो. पहा तुम्हाला हा पॉईंट समजला का? कोणतं आर्टिकल यूज केलं? इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट x1 y1 टू दी सर्कल. माहिती आहे ना टँजंटचं इक्वेशन काय असतं? x1 + y1 इज इक्वल टू r². x1 फक्त आपला x डॅश आहे, y1 आपलं फक्त y डॅश आहे. सो हा टँजंटचं इक्वेशन आहे असं.
इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट x1 y1 इज x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा टँजंटचं इक्वेशन. बरोबर. आता हे दोन्ही टँजंट आहेत. ठीक आहे. आता मी एक काम करतो, या पॉईंटनी याला सॅटिस्फाय केला पाहिजे. म्हणजे हा पॉईंट जर का मी यामध्ये टाकला तर x1 x डॅश प्लस y1 y डॅश इज इक्वल टू a स्क्वेअर. ठीक आहे. इवन हा पण पॉईंट याच्यामध्ये जर का टाकला समजा तर x1 x डबल डॅश प्लस y1 y डबल डॅश इज इक्वल टू a स्क्वेअर बनेल. नाही का, म्हणजे या पॉईंटनी याला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे आणि या पॉईंटनी याला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे. हे दोन इक्वेशन पाहून एक तिसरंच इक्वेशन आता मला सुचतं, x1 प्लस y1 इज इक्वल टू a स्क्वेअर. हा जो लाईनचा इक्वेशन आहे तो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा इक्वेशन आहे. तुम्ही म्हणणार कसं काय? हे बघा, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन असं असलं पाहिजे की त्यांनी याला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे आणि याला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे. म्हणजे हा पण पॉईंट कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टमध्ये टाकाल तरी सॅटिस्फाय झाला पाहिजे आणि हा पण पॉईंट कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टमध्ये टाकाल तरी सॅटिस्फाय झाला पाहिजे. हा पॉईंट टाकून पहा बरं, एक्स डॅश वाय डॅश एक्स डॅश x1 y डॅश y1 इज इक्वल टू a स्क्वेअर. एक्स डॅश x1 y डॅश y1 इज इक्वल टू a स्क्वेअर. हे तर प्रूव्ह केलं ना आपण ऑलरेडी, कारण की हा पॉईंट टाकायचा होता आपल्याला, सॅटिस्फाय करणार होतो. इवन हा पण जो पॉईंट आहे ना तो पण याला सॅटिस्फाय करतो. टाका एक्स डबल डॅश x1 y डबल डॅश y1 आहे ना इथे तो. बरोबर ना. म्हणजे ऑब्झर्वेशन तर असं समजलं आपल्याला की हा इक्वेशन दोन्ही पॉईंटला सॅटिस्फाय करतो. दॅट मीन्स दॅट इज कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. नाही तसं खूप सोपं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट x1 y1 वरती टँजंट, समजा हा पॉईंट जर का इथे असला असता तर इथल्या टँजंटचं इक्वेशन x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर किंवा a स्क्वेअर असला असता. पॉईंट जर का सर्कलवरती असेल तर टँजंट ॲट पॉईंट x1 y1 हा असा असतो. पण पॉईंट जर का बाहेर असेल तर हा कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट देतो डायरेक्टली. तो पॉईंट टाकला नाही का, हा पॉईंट जर का इथे टाकाल x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर, तो डायरेक्टली ऑटोमॅटिकली कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट देतो आउटपुटमध्ये. असं लक्षात ठेवूया. सॅटर्डेला नोट सबमिशन असतील बरं सर्कलची. नोट सबमिशन आणि ओरल ठेवू. लाईक जे जे आर्टिकल झालेत थोडंसं क्वेश्चनिंग केलं जाईल. समजला का कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट? काही नाही, हा पॉईंट ॲज्युम करा की इथे असलं असतं तर टँजंटचं इक्वेशन काय बोललं असतं तुम्ही, x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर असतो ना. पण पॉईंट चुकून जर का बाहेर असेल आणि सेम इक्वेशन मग कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टला रिप्रेझेंट करतो. सो लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे उलट. सांगा काही डाऊट असेल तर. कन्फ्युजिंग आहे का? येस सर, थोडं. मी पण फर्स्ट टाइम शिकते वेळी मला पण कन्फ्युजिंगच होतं ॲक्च्युली. मी सर्व रब करतो परत सांगतो. तर मे बी सेकंड टाईममध्ये थोड्याशा गोष्टी चेंज होतील असं वाटतं मला. श्रेया माईक ऑन कर गो. श्रेया तुला समजलं काय करायचं? हा पॉईंट आहे बाहेरचा. या पॉईंटवरतून दोन टँजंट ड्रॉ करायचेत आणि त्या दोन टँजंट जिथे कुठे टच करतील तो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आपलं टच करणारी जी लाईन आहे ती कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट आहे. हा पॉईंट क्लिअर आहे? येस सर. आता तू मला सांग या लाईनचं इक्वेशन सांग. सर x डॅश प्लस y डॅश इज इक्वल टू a स्क्वेअर. ओके, या लाईनचं इक्वेशन सांग.
x double dash plus y double dash is equal to a square. ओके, एक काम कर, यांनी सॅटिस्फाय केलं पाहिजे की नाही याला, हो. हा टाकू याच्यात. डन. यांनी याला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे ना. बरं, हे तर जस्ट ॲज रिझल्ट आपण ठेवतोय सुद्धा. आपल्याला तर शोधायचं आहे याचं इक्वेशन. तर याच्या इक्वेशनला मी डायरेक्टली असं बोलतो. तर कसं काय, याचं इक्वेशन म्हणजे अशी लाईन जी की दोन्ही पॉईंटला सॅटिस्फाय करतो. दोन पॉईंटला सॅटिस्फाय करणारी लाईन म्हणजे त्या दोन पॉईंटमधून पास होणारी लाईन. सरळ सरळ करतो का हा पॉईंट याला सॅटिस्फाय? चेक करू का हा इक्वेशन याला सॅटिस्फाय करतो का? टाका बरं. एक्स डॅश x1 प्लस वाय डॅश y1 हे ए स्क्वेअर. खरंच होतं का असं? नाही तर होतं, इथेच पाहिलं ना आपण होतं म्हणून. बरोबर, इवन हा पण पॉईंट तुम्ही याच्यामध्ये टाकून पाहाल. एक्स डबल डॅश x1 प्लस वाय डबल डॅश y1 इज इक्वल टू ए स्क्वेअर. हे होतं का असं? नाही, हे होतं, हे इथे पाहिलं आहे आपण ऑलरेडी. दोन्ही रिझल्ट व्हॅलिड आहेत. दोन्ही पॉईंट टाकल्यानंतर होतात हे सॅटिस्फाय. दॅट मीन्स हा इक्वेशन काय इक्वेशन आहे? कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा पॉईंट जर का सर्कलवरतीचा असेल तर हा टॅन्जंट असतो, टॅन्जंट ॲट पॉईंट. आणि हा पॉईंट बाहेरचा असेल तर कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट असतो. येस स्टुडंट्स, ओके. आता Yes, sir. चल पुढे जाऊया. पहा काय क्वेश्चन देतात. स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट्स सर्कल at point P and Q. Then find coordinate of point of intersection of tangent at P and Q. ठीक आहे. हे बघा, स्ट्रेट लाईन, this straight line intersects the circle at point P and Q. P and Q. Then find point of intersection of tangent at P and Q. हा P आणि Q हा जो आहे ना, इथला टॅन्जंटचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे हा पॉईंट शोधा म्हणतात ते. तुम्हाला क्वेश्चन समजला का सांगा पहिलं. हो सर. काही जरी नाही आलं तरी ॲटलिस्ट इतकं तरी येतं का की इथून एक्सची व्हॅल्यू शोधा 2y-1. ती व्हॅल्यू यामध्ये टाका. वायच्या दोन व्हॅल्यू येतील, एक इथला वाय येईल, एक इथला वाय येईल. एक्सच्या पण दोन व्हॅल्यू येतील, एक इथला एक्स येईल, एक इथला एक्स येईल. हा पॉईंट मिळाला, हा पॉईंट मिळाला. इथला टॅन्जंट ड्रॉ करा टॅन्जंट ॲट पॉईंटनी. इथे पण टॅन्जंट ड्रॉ करा टॅन्जंट ॲट पॉईंटनी. दोन टॅन्जंटला सिम्प्लिफाय करा, यू विल गेट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तो पॉईंट मिळून जाईल. चलो, हा पॉईंट क्लिअर आहे सर्वांना? बट कंपॅरिझननी काही पॉसिबल आहे का चेक करतोय मी. लेट अस से फॉर एक्झाम्पल हा पॉईंट x1 y1 आहे. देन टेल मी व्हॉट इज इक्वेशन ऑफ कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. होय, हे माहिती ना, x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर इज द इक्वेशन ऑफ कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. तर तो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टच आहे. ते म्हणतात ना, स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट दी सर्कल. दी स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट दी सर्कल ॲट 2 पॉईंट्स. देन फाइंड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टॅन्जंट ॲट पी अँड क्यू. म्हणजे पी आणि क्यू वरच्या टॅन्जंटचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन शोधायचं. म्हणजे कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचाच डायग्राम झाला ना. सो इक्वेशन ऑफ कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट इज बेसिकली x1 प्लस y1 इज इक्वल टू 25. तुमच्या माहिती दिसतं. बट त्यांनी जो दिला ना इक्वेशन ऑफ टॅन्जंट, तो त्यांनी काय दिला माहिती का, x मायनस ऑफ 2y इज इक्वल टू मायनस ऑफ 1 असं त्यांनी दिलेलं आहे. बरोबर. चलो रिव्हर्स मारूया.
माइनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 1 लिहितो. करा 25 ने मल्टिप्लाय. मायनस 25x प्लस 50y इज इक्वल टू 25. हा कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा इक्वेशन आहे जे त्यांनी दिलं आहे. असला पाहिजे असा इक्वेशन आणि बट त्यांनी दिला असा. डायरेक्ट कंपॅरिझन करून x1चं व्हॅल्यू -25, y1चं व्हॅल्यू 50, कारण की 25ला 25 आहे असं क्लेम करू शकतो ना आपण. सुद्धा बाहेरच्या पॉईंटचा कोऑर्डिनेट -25, 50. पण आधीच्या मेथडने केलं असतं तर फार लेंथी बनलं असतं. हा खूप सोपा आहे उलट. x1 प्लस y1 इज इक्वल टू 25 स्क्वेअर नाही रे. 25 तर रेडियसचा स्क्वेअरच असतो ना सर्कलच्या इक्वेशनमध्ये. x2 प्लस y2 जो r स्क्वेअर. r स्क्वेअरच 25 इथं. 25 कॉपी करणार ना आपण इथं. समजलं काय? हो हो सर. सर. कंटेंटमध्ये फरक एवढाच होतो की नॉर्मल लेक्चरमध्ये टेक्स्टबुकमधला जो कंटेंट असतो ना शिकवल्यानंतर किंवा या स्पीडने शिकवलेला असतो तो की लेक्चरमध्येच कॉन्फिडन्स येतो की हां हे पाठ झालं. बट या लेक्चरमध्ये समजल्यासारखं वाटतं किंवा थोडं बहुत समजतं पण हा कॉन्फिडन्स नाही येत की ही गोष्ट लक्षात राहील की नाही. म्हणून तर बॅकएंडचं काम महत्त्वाचं असतं. सो नोट्स प्रॉपरली काढायचे तुम्हाला याचे सर्वांचे. हे पहा आता खूप कमी गोष्टी राहिल्यात तशा. डिफरंट केसेस ऑफ 2 सर्कल्स. सी कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कसं ओळखणार कॉन्सेंट्रिक सर्कल? दोन्ही सर्कलचे इक्वेशन दिले असतील तर कॉन्सेंट्रिक सर्कल ओळखणार कसं? सेंटर सेम असतं. दोघांचे सेंटर सेम. दोन्ही सर्कलचे इक्वेशन दिले पाहिजे. दोघांचे सेंटर काढायचे, सेंटर सेम असेल तर कॉन्सेंट्रिक सर्कल. तुमच्या माहितीच तर जर का या सर्कलचं इक्वेशन आतमधलं x² प्लस y² प्लस 4x प्लस 6y प्लस 7 इज इक्वल टू 0 असेल तर या सर्कलचं पण इक्वेशन x² प्लस y² प्लस 4x प्लस 6y इथेपर्यंत कॉमनच, कारण की सेंटर तर इथूनच निघतात ना. फक्त कॉन्स्टंट डिफर करतो. आता मला फक्त इतकं सांगा की तो जो कॉन्स्टंट असतो बाहेरच्या सर्कलचा कॉन्स्टंट हा 7 पेक्षा कमी असेल की 7 पेक्षा जास्त असेल. इतकं थिंक करून सांगितलं तरी काफी आहे मला. करा बरं, विचार करा प्रॉपरली. बाहेरचं कमी असेल. कोण सांगत? कोण बोलला? श्रेया. कसं काय बाहेरचं कसं काय कमी? सर रेडियस √g² प्लस f² मायनस c असतो ना. ओके, g² प्लस f² मायनस ऑफ सी. जर का रेडियसचा व्हॅल्यू जास्त ठेवायचा असेल तर त्यात कॉन्स्टंट कमी असला पाहिजे, कारण की तो मायनस होता. सो इथला जो कॉन्स्टंट आहे तो 7 पेक्षा कमी असला पाहिजे. बिकॉज जी आणि एफ तर दोघांसाठी सेम आहेत. दोघांसाठी जी आणि एफ सेम आहे. मग ज्याचं कॉन्स्टंट छोटं त्याचं रेडियस मोठं. बरोबर ना? सो बाय डिफॉल्ट बाहेरचा जो सर्कल आहे रेडियस मोठे ठेवण्यासाठी कॉन्स्टंट कमी असायला हवं. याच्यापेक्षा कंपॅरिझनमध्ये कमी असायला हवं. येस, ओके. एक्सटर्नली टचिंग सर्कल कंडिशन काही सांगितलेली का? कधीतरी डिस्कस केलं होतं बहुतेक आपण. दिस C1, दिस C2, okay, and let this be R1 and this is R2. So tell me C1, C2 is equal to R1 plus R2. R1 plus R2. R1 plus R2. R1 plus R2 चा addition, it should be distance between C1, C2. मतलब ठीक है. How to find this touching point then?
सर ते पॉइंट डिवायडिंग लाईन इन रेशो मधल्या फॉर्म्युला. Okay, this point divides C1 C2 internally in the ratio R1 is to R2. So R1 into याचा R2 into याचा divided by R1 plus R2 माहिती ना तो आपल्याला. सो हा झाला एक्सटर्नली टचिंग सर्कल. आता हा इंटरनली टचिंग सर्कल चेक करा. हा किती आहे R1 आणि हा किती आहे R2 आणि हा C1 आहे हा C2 आहे. चलो सांगा कंडिशन C1 C2 इज इक्वल टू सांगा कोणीतरी माईक ऑन करून. C1 C2 इज इक्वल टू R1 minus R2. R1 मायनस ऑफ R2 नाही का. R1 मधून R2 मायनस करा. बरं हा पॉईंट कसा काढायचा टचिंग पॉईंट. आय गेस दॅट टचिंग पॉईंट डिवाइड C1 C2 internally ते एक्सटर्नली डिवाइड करतो. externally it divides externally in the ratio R1 R1 is is to R2. to R2. R1 is to R2 या रेशो मध्ये आपण डिवाइड करतो एक्सटर्नली C1 C2 ला. C1 C2 ला पहा C1 पासून R1 डिस्टन्स C2 पासून R2 डिस्टन्स. सो म्हणून R1 is to R2 या रेशो मध्ये एक्सटर्नली डिवाइड करतो. तुम्ही थिंक करा ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम केलं होतं त्यावेळेस आपल्याला इंटरनल डिव्हिजन एक्सटर्नल डिव्हिजन क्लिक पण नव्हतं झालं. बट आत्ता होतं ना. तोच डिफरन्स तुम्हाला समजून घ्यायचा की ज्यावेळेस तुम्ही गोष्ट रिपीट कराल तुम्ही डिटेक्ट करत राहाल पुढच्या स्टेप्स आणि ज्याने थोडा बहुत कॉन्फिडन्स वाढेल. हे पहा याला आपण C1 C2 R1 R2 असं कन्सिडर केलेलं. समजा सर्कलला दूर करत असू आपण कोण वाढणार इथे सध्या काय होतं माहिती का C1 C2 इज इक्वल टू R1 प्लस R2 होतं. समजा याला दूर केलं तर कोणाचं व्हॅल्यू वाढेल C1 C2 वाढेल की R1 प्लस R2 वाढेल. C1 C2. C1 C2. कारण की R1 R2 ची व्हॅल्यू तर सेम राहणार बिकॉज सर्कल तर फिक्स आहे साईज सर्कलचं साईज. C1 C2 वाढेल. सो C1 C2 इज ग्रेटर दॅन R1 प्लस R2 बरोबर. म्हणजे याला दूर करतो म्हणजे डिस्टन्स वाढवतो म्हणजे असे सर्कल बनतील. सो अशा सर्कलमध्ये C1 C2 शुड बी ग्रेटर दॅन R1 प्लस R2. यस ठीक आहे. आता याला जर का जवळ करीन तर C1 C2 lesser than R1 ओके plus R2. C1 C2 शुड बी लेसर दॅन R1 प्लस. पहा ना जवळ केलं तर लाईक असं इंटरसेक्ट होतील. बट इतकं पण जवळ नका करू की डायरेक्टली असं बनेल. इथे काय असतं माहिती ना हा असतो R1 आणि हा असतो R2. इथे काय असतो C1 C2 इज इक्वल टू R1 मायनस R2 असं असतो की नाही. म्हणजे ही जी कंडिशन आहे ना तर ती याच्या इकडे आहे या सर्कलच्या इकडे आहे आणि या सर्कलच्या इकडे आहे नाही का. समजा या सर्कलला असं दूर केलं तर कोण वाढेल C1 C2 वाढेल की नाही. C1 C2 शुड बी ग्रेटर दॅन R1 मायनस R2. या सर्कलनी ॲट अ टाइम दोन कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. फक्त या सर्कलला इकडे आणून चालणार नाही. या सर्कलला माहिती मला इकडे आणाल तर हे असं बनेल पण खूपच इकडे आणाल तर काय माहिती हा इकडे आणत 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 जाऊन मे टचच होऊन जाईल. बट तसं करायचं का नाही करायचं. इंटरसेक्टिंग पाहिजे. सो टच होईपर्यंत इकडे नका आणू. टचिंग वाल्याच्या इकडे पाहिजे आपल्याला. म्हणजे या सर्कलला जर का इकडे पुश करेन मी तर C1 C2 वाढेल ना. C1 C2 वाढेल R1 मायनस R2 पेक्षा. सो C1 C2 शुड बी ग्रेटर दॅन R1 मायनस R2 अँड C1 C2 शुड बी लेसर दॅन R1 प्लस R2. हा कंडिशन. पहा या सिच्युएशन मधून आणखीन पण जर का तुम्ही इकडे आणलात या सर्कलला आणखीन इकडे आणलात कोण कमी होईल मुलांना. या सर्कलला आणखीन इकडे आणलात तर कमी कोण होईल C1 C2 दोघांमधला डिस्टन्स कमी होईल. दॅट मीन्स C1 C2 शुड बी लेसर दॅन R1 मायनस ऑफ R2. असं जर का असेल तर लाईक हा वाला बनून जातो सरळ सरळ. समजलं का. Yes, sir. प्रॉपर लिहायचं असं शिकायचं की तुम्ही पण हे एक्सप्लेन करू शकाल कोणाला तरी. स्पीड जास्त नाही होता ना थोडंसं कळवाल का काय सीन आहे. ठीक है सर.
डिफरंट केसेस ऑफ 2 सर्कल्स. थोडीशी आयडिया देतो मी तुम्हाला. हे बघा 20 एक स्लाइड बाकी आहेत, होईल एक 2 ते 3 दिवसात. मी सांगतो ना तुमचं 9 डेजमध्ये मी तुमचा एक टॉपिक आरामात संपू शकतो 9 डेजमध्ये. बट थोडंसं हेवी टास्क देऊन, बरं आधी सांगतो. तर आता काय सांगतो, सध्या चालू आहे आपला स्ट्रेट लाईन सर्कल संपेल समजा या विकेंडपर्यंत. पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला हे 3 जे टॉपिक्स आहेत हे तुमचे डिसेंबर एंडपर्यंत संपतील. सो हा रेड केलेला पोर्शन डिसेंबर एंडपर्यंत संपेल. ओके, देन जानेवारी एंडपर्यंत तुमचा हा मॉड्यूल संपेल. वेक्टर, 3D, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन आरामात संपेल. P&C जर ऑलरेडी केलं आपण खरं तर त्याला फक्त आणखीन थोडंसं रिफाईन करायचं. हे तुमचं जानेवारी एंडपर्यंत संपेल, एकदम डिटेलमध्येच संपेल. त्याचं तुम्ही लोड नाव घेऊ, ठीक आहे. मीनवाईल डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यामध्ये सायनी सरांना हवं तर हळू घ्यायला सांगू. ओके, म्हणजे जास्त त्यांचा अभ्यास कदाचित तुम्हाला करायला नाही लागणार असं घ्यायला सांगू. म्हणजे लेक्चरमध्येच जास्त गोष्टी होतील, पाठ करून पण लेक्चरमध्येच घेतलं जाईल असं काहीतरी करू. सो इथे जर का 1 2 3 4 5 6 7 8 9 टॉपिक होत असेल तिथे 4 टॉपिक झाले तरी काही हरकत नाही. लेट अस से फॉर एक्झाम्पल फंक्शन ऑलमोस्ट होतच आलं असेल आता, बरोबर. तर काही सोपे टॉपिक सजेस्ट करू, एक कोणतेही 4 सोपे टॉपिक. मे बी कॅल्क्युलस होल्ड करू, कॅल्क्युलस बिकॉज 12thमध्ये ऑफलाईनमध्ये पण इंट्रोड्यूस होईल, सो म्हणून थोडंसं होल्ड करू. दुसरे काही टॉपिक्स इथे इंट्रोड्यूस करायला लावू. लेट अस से फॉर एक्झाम्पल कॉम्प्लेक्स नंबर, क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन मे बी बायनॉमियल थिअरम, बरोबर. हे 1 2 3 अँड देन सिक्वेन्स सिरीज घ्यायला लावू. 4 टॉपिक फेब्रुवारी एंड, नाही जानेवारी एंड बोलू ना मी, जानेवारी एंड. चलो मॅक्स टू मॅक्स फेब्रुवारी मिड पकडा, चलो. ओके, आता मॅथ्सचे 2 लेक्चर चालू आहेत म्हणून हे पॉसिबल आहे. यानंतर मॅथ्सचे 2 लेक्चर बंद करण्यात येतील, मग फिजिक्सचे 2 लेक्चर चालू करण्यात येतील. तोपर्यंत धीरज सर घेत आहेत, बट फिजिक्सचे निशांत सर पण 2 मॉड्यूल घेणार आहेत तुमचे. आता तुम्ही फक्त मॅथ्सचा जर का विचार कराल तर फेब्रुवारी मिडपर्यंत जर का इतकं झालं, त्याच्यानंतर ऑलमोस्ट हाफ असल्यासारखं. बरं, हे तुम्ही इथे पण पाहू शकता डायग्राममध्ये ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला हे कव्हर करायचं असतं, प्लस हा वाला छोटासा पोर्शन आहे जोही कव्हर करायचा. हा कॅल्क्युलसचा मॉड्यूल आहे, चालू आरामात. मार्च, एप्रिल, मे, जून, घ्या जुलै. नाही संपणार का 1 2 3 4 5 महिन्यात नाही संपू शकत का? आरामात संपू शकतो. आणि या 5 महिन्यात ऑफलाईनमध्ये पण कॅल्क्युलसच चालू असणार. डेरिव्हेटिव्स, कंटिन्युटी, लाईक इंटिग्रेशन वगैरे सर्व. यातलं काही तर तुमचंही झालं आहे, कंटिन्युटी झालेलं, लिमिट्स झालेलं आहे. बट स्टील चलो ऑफलाईनमध्ये पण हे चालू असणार. सो मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै घ्या, ऑगस्ट पण घ्या. 1 2 3 4 5 6 काय वाटतं 6 महिन्याच्यासाठी खूप जास्त देतो आपण, तरी पण घ्या, तरी पण कव्हर होईल. ऑगस्ट, सप्टेंबर पण घ्या भाऊ, आणि ऑक्टोबर पण घ्या. या 2 महिन्यात हे 4च टॉपिक करू, ठीक आहे. तरी होईल. जसं क्लेम केलं होतं मी की ऑक्टोबरला 100% काही केला सिलेबस संपतो. त्यासाठी या पुढच्या 1-2.5 महिन्यात आपण काय करतो ना ते फार मॅटर करतं ॲक्च्युली. 2.5 महिन्यात हे जे आपले टार्गेट्स आहेत हे झाले पाहिजे, ते महत्त्वाचं. आणि जसं मी बोललो ना की नंतर मॅथमॅटिक्सचा लोड जसा कमी होईल, म्हणजे हळूहळू घेतलं जाईल, मग त्यावेळी फिजिक्सला थोडंसं पळवलं जाईल म्हणण्यापेक्षा 2 लेक्चर लावले जातील. मग फिजिक्सचे टास्क हवं तर जास्त डिफाईन करू आपण, आणि मॅथ्सचे त्यावेळी थोडंसं रिव्हिजन करू आपण, नाही का. म्हणजे एवढं जर का झालं असेल समजा आपलं, त्या ड्युरेशनमध्ये पुढचे टॉपिक तर आपण करतोच, बट ते हळूहळू करू आणि यांचे थोडंसं रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी वर्क करू. म्हणजे सेल्फ स्टडीचा लोड फिजिक्सचा जास्त राहील त्यावेळी.
सेल्फ स्टडी जास्तच करायला लागेल काही झालं ॲट एनी कॉस्ट. खरं मीटिंग एंड झाल्यानंतर रिजॉईन करायचे. क्लिअर का तुम्हाला सर्व? हो सर. येस सर. आता समजा फिजिक्स आणि मॅथ्सचा संपलाच समजा ऑक्टोबर. मॅथ्सचा तर आधीच संपेल तुमच्या माहितीच, बट कन्सिडर करा चला ऑक्टोबर. केमिस्ट्रीचं मे बी संपेल समजा डिसेंबर और मे बी जानेवारी, काही फरक नाही पडत. फर्स्ट अटेम्प्ट जानेवारीमध्ये, फर्स्ट अटेम्प्ट ऑलमोस्ट 90% मुलांचा फर्स्ट अटेम्प्टमध्ये प्रिपरेशन असं झालेलं. सो तुम्ही काही लाईक असं ऑड फील नका करू. पण तुमचं झालेलं असेल बरं, पूर्णपणे झालेलं असेल तिथेपर्यंत पण. कारण की सिलेबस पुढे घेऊन जाते वेळी रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण वर्क करतो आपण, असं नाही की फक्त पुढे घेऊन जातो. हां, सायनी सरांचं आज लेक्चर 7 वाजता आहे ना, ठीक आहे सॉरी. चल लवकर पळवतो पहा. नाही ठीक आहे, संपलंच आहे ना. जाऊ दे, आजचा टास्क डिफाईन करतो. आपण ना सॅटर्डेला भेटणार आहे ऑफलाईनमध्ये. तुम्हाला सॅटर्डेपर्यंत स्ट्रेट लाईन आणि सर्कल याच्या सर्व नोट्स पाहिजेत मला. सर्व आर्टिकलचे नोट्स पाहिजे, सर्व आर्टिकलचे, इच अँड एव्हरी आर्टिकल पाहिजे. आणि तो आर्टिकल तुम्हाला पाठ पण पाहिजे, म्हणजे विचारलं तर सांगता पण आलं पाहिजे. हे होईल का? एक तर सॅटर्डे घ्या नाही तर संडे. चलो संडे करतो, काही प्रॉब्लेम नाही मला. हे बस सर्कल पण संपून जाईल बरं संडेपर्यंत, म्हणजे 2 टॉपिकचे नोट्स तयार पाहिजे. येस स्टुडंट्स. कोणी काढायला सुरू केलं का? हो सर. येस सर. तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा, कोणी ॲब्सेंट वगैरे असेल तर. यूट्यूबवरती बघा, कुठेही बघा, नोट्स कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, मीटिंग एंड झाल्यानंतर सायनी सरांचं लेक्चर 7ला जॉईन करायचं तुम्हाला. ओके सर. चलो, तर हा सेशन क्लोज करतो. भेटू आपण उद्या. चालेल. बाय सर. ओके चलो, बाय एव्हरीवन. हा लेक्चर परत पाहून घ्या, हो तर नोट्स परत काढून घ्या नीट. बाय. बाय गाईज.